किल्ले लोहगड. त्रिकोणी आकाराचा हा किल्ला, तर एका बाजूला लांबलचक असा विंचूकडा. गडाला एकूण 468 पायऱ्यात आणि 3 दरवाजे. त्यातला पहिला म्हणजे गणेश दरवाजा, दुसरा नारायण दरवाजा आणि तिसरा हनुमान दरवाजा. राजा भोज यांनी 12व्या शतकाच्या गडाचं निर्माण केलं. तर 1648मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात हा गड आला. हा गड तेव्हा अजून बलशाली आणि भक्कम झाला. 25 रुपये पर हेड एंट्री लोहगडची. ट्रेक सुरू केला. गर्दी खूप आहे, भयंकर लेवलवर गर्दी. जरा वरती आलं की हा चेक पॉइंट आहे इथे. मग ट्रेक सुरू. काय विचारलं त्याने तिथे? किती लोक आहेत? 25 रुपये पर सीट. 200 रुपये झालं. तिकीट फाडून आम्हाला दिलेलं आहे. आणि आता ट्रेक सुरू केलेला आहे. पाय टू लोहगड. एसी कुठून आला? एसीचे 5 रुपये घेतले. एसी कुठे? अच्छा, नॅचरल हवेला एसी म्हणतात काय? यस. काय बोलतो मामा? नवीन मेंबर पण जॉईन झाले. मामा आणि मामी दोघं चालतायत मागे. मगाशीच बोललो व्लॉग मध्ये, मामा मामी ऍड होत आहेत. मामी चालते आरामशी. मामीची पहिली ट्रेक असेल ना? मामीची पहिली ट्रेक. 3 ऑक्टोबर 1670 रोजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत शहर लुटला आणि मुघलांना त्याचा मोठा धक्का बसला. तर ती संपत्ती ठेवण्यासाठी महाराजांनी या गडाचा उपयोग केला. हा पहिला गेट गणेश गेट, गणेश दरवाजा. किती मिनिटं झाला? हां, मॅक्सिमम 10 ते 5 मिनिटात पहिला गेट येतो. गणेश दरवाजा. चाल रे. ह्याच्यावर जायचं बुरुजावर. या गडावर फिरत असताना आपल्याला काही गोष्टी कळून येतात. गडावर मंदिरांचं प्रमाण हे कमी आहे आणि मस्जिदींचं प्रमाण हे खूप जास्त आहे. गडाचा आता नारायण दरवाजा आहे. त्याजवळ उभे सगळे वरती गेलेत. मामा आम्ही सगळे थांबले. चढतो वरती. हनुमान दरवाजाच्या बरोबर वरती उभा आहे. हा इथं हनुमान दरवाजा. हा लास्ट गेट आहे गडावर येण्यासाठी. आणि धुकं खूप झालं आता, बघू शकता. समोर इथं बरोबर विसापूर आहे, तो पण दिसत नाही सध्या. फॉग खूप झालं आता. आणि माकडं खूप आहेत म्हणून मोबाईल जास्त काढत नाही मी. हे बघा लाईनीत बसले. तर आता जस्ट हनुमान दरवाजातून बाहेर आलं की समोर हे स्ट्रक्चर आहे. ते काय ते कळत नाही. साहिल काय कळत आहे का? काय आतमध्ये दर्ग्यासारखं काहीतरी केले. बघू आता काय आतमध्ये. नाही चल जाऊ. घेऊ रिस्क घेऊ. जिंदगी में रिस्क के बढ़ से कुछ नहीं. हा बघा, हा इथे एक स्ट्रक्चर पण आहे. असं दर्गा. गडावरचं महादेवाचं मंदिर आहे. आज गर्दी खूप आहे इथे. चांगले आम्ही आधी विसापूर केला, मग लोहगडला आलो. पब्लिक कशी पण राहते. हाड झोड येत आहेत, काय पण करतायत. बनियान घालून येतात. ट्रेकिंग नाही करायला येते, पिकनिक करायला येतात हे लोक. काय बोलत? कुठे गेले तुझे पार्टनर? हरवले चाले दोघं. कुठे हरवले? आणि गौरी दोघं पण आमच्या पुढे होते. आम्ही थोडे नजारे बघत होतो. नजारे नाही, मामा आम्ही साठी थांबलेलो. मंदिरात गेलेले. कुठे गेले? हा, मग आता भाई वेगळं केलं. पण फक्त चान्स काय, स्लीप होऊ शकतो.
कंटेंट के लिए कुछ भी. एक बार गोप्रो आन दो. जरा ये मिल हा तेवढं हे काय आहे गर्दी. पण जेवढं माझं नॉलेज आहे त्यानुसार हा गड जे खजाना असायचे ते स्टोर करायला वापरायचे. हा सर आता विंचूगडाच्या इथं चाललंय. गौरव आणि दुर्गेश विंचूगडावरच. मी हे साहिलला बोलत होतो ओ खोए नाही है विंचूगडा पर है. बायको सुनने काही नाही. विंचूगडावर खाली उतरतो आता. आमचे दोन्ही पार्टनर दिसत आहेत पुढे. ते बघा एकदम इथे चालतायत ते दोघं. इथे रेलिंग्स आहेत. एकदम आरामचे जायचं. नो घाई नो गडबड. पावसाळा आहे. मामा थांबला मागेच. शेवटी हे जरा रिस्की पार्ट आहे तर नको. बघा साहिल आणि मी चाललोय पुढे. साहिल कसं वाटतंय? बरोबर आहे का रूट? हा मध्ये बंद केलेला हा रूट. हा हा का बंद केलेला? हेवी पावसात तर नको. अवॉइड करा हा एरिया. मागे थ्रिलिंगची गोष्ट चालली. व्हिडिओ बंद नाही केला नशीब. हाय जरा हार्ड आहे उतरायचं. स्लिप होऊ शकतो पाय इथे म्हणून दगडावरूनच चालतोय. उतरले विंचूकड्यावर. थोडा हार्ड पॅच होता. हार्ड पॅच होता थोडासा. दोघांनी केला कव्हर इझिली. बरोबर ना? नो इश्यूज. आता ते दोघं गेलेत पुढे. त्यांना कॅचअप करायचं आहे पटपट. फोटोज काढायचे मेन. ते दोघं ऑलमोस्ट पोहोचलेत वाटतं आता. साहिल बोलते ते दोघं पोहोचले ऑलमोस्ट. खूप पुढे आहेत ते. आम्ही जेव्हा वरतून ते रेलिंग सुट्या मारून खाली आलो तेव्हा ते लोक इथं खाली चालताना दिसत होते आम्हाला. विंचूगड हा पूर्ण लोहगड आणि हा साईडला येतो विसापूर. जर ट्रेक करतायत तर दोघं एका दिवसात करण्याचा ट्राय करा. आणि विसापूरला मागच्या साईडने जा. तिथून 1 तासपेक्षा कमी जास्त टाइम लागेल. तर लवकर ट्रेक कराल. लोहगड ॲज अ ट्रेजर स्टोर म्हणून करण्यासाठी वापरायचे. जे खजाना असायचा तो लोहगडवर स्टोर करायचे. हा म्हणजे प्रॉपर एक गड आहे की त्याच्यावर स्टोर होऊ शकतं हे सगळ्या गोष्टी. तर आता चालतोय विंचूगडावर. पोचू आता लवकर. साहिल पण चालतोय पुढे. साहिलला फायनली भेटले लॉस्ट मेंबर. हा साहिल लॉस्ट मेंबर भेटले. कसं वाटतं आता? किती लांब आलात तुम्ही? एवढं करून फिरतात का? काय सांगून बिंगून जायचं असतं की नाही? अरे कॉल लावते लागत नाही. आम्ही कॉल करत कॉल लावतो तुमचा लागत नाही. तुझ्या मुले भांडण मुले तुझ्या मुले किती वेळ गेला माहितीये का आमचा? तुम्ही कुठे गेलते? साहिल काय बोलतो? ट्रेक कशी होते? भारी होती रे. मजा झाली. नाही इझी होते का? थकला नाही? एडिटर इसको काट. थक गया था बेचारा. चलता है. फिर भी हमने किए. हाँ क्या किए? प्राउड ऑफ इट. हा पण हे 2 ट्रेक एकत्रच करायचे असतील तर. इझी. बाईकचे किती घेतले? 20 रुपये पार्किंगचे. 20 रुपये पार्किंगचे. 25 रुपये 25 रुपये एंट्री. त्याच्यात 5 रुपये एसी लिहिलेले की नॅचरल एसीचे.
एक अपडेट, गड 5च्या जागी 4लाच बंद करतायत. आम्ही विंचू गडावर होतो, विसल वाजवून बोलवलं या आणि बोलतो इथं तिथं फिरू नका, 4ला गड बंद करणार आहेत. तुला ठीक आहे. तर आजचे हे दोन्ही ट्रेक संपले तिथेच, विसापूर आणि लोहगड. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील या चॅनलवर.